सांजाच्या टायमाला एवढी तयार होऊन चालली राणी, म्हणजे इंद्रजित साहेब येतात वाटतं हिला भेटाय. राणे एवढा नट्टापट्टा करून कुठं निघाली अगं सवारी? कुठंच नाही आई, असंच म्हटलं व्यवस्थित जरा फिरून येऊ. असं वय वस्तीत चालली असं? पण काय ग, ह्याच्या आधी तर मी तुला एवढा नट्टापट्टा करून वस्तीत गेलेलं नाही बघितलं. आता आलं माझं ध्यानात. आता महाडिकांच्या सुनबाई नाही का तुम्ही, मग एवढं नटून तटून तर गेलंच पाहिजे, आहे का नाही? अगं आई काय बोलते तू? कुठे एवढं नट्टापट्टा काय केलंय? काहीच नाही अगं, मी आपली सहज चाललीये. सहज सहज चाललीस वय? बर चल मग मी पण येते. तसं बी माझा सगळा स्वयंपाक झालाय. चल. तू? वय मी का ग? नको येऊ वय मी. नाही नाही तसं काही नाही, पण पण काय? पण काय? पण काहीच नाही. चल तू पण चल. हा चल. थांब थांब मी बिवाईज पावडर लावून येते जरा. हा आई. हा अगं तू यायचं म्हणते खरं, हा पण माझ्या मैत्रिणींमध्ये बोर नाही का होणार तुला आता? है ना? तुझ्या मैत्रिणींमध्ये मी कशाला कटवेन? हा मी तर समध्या पोरींना ओळखते की. काय ग राणे, आज काय कोणी नवीन मैत्रीण आहे का? हा नाही नाही नवीन कुठं, सगळ्या जुन्याच मैत्रिणी आहेत की. अगं पण काय झालंय ग राणे, आज लय पण बिन करायला लागलीस? हा नाही चल की तू पुढं हो, मी येतेच मागून, है ना? का ग, मैत्रिणीला फोन करून सांगायचंय बाई की मी बी तुझ्यावर येते असती? हाय का आता? अगं आई काय बोलतेस तू? असं काय नाहीये. नाही तसं, पण इंद्रजित साहेबांना सांगितलंस तरी ती काय म्हणायचं नाही. ती काय बोलतेस तू? अगं मला माहिती आहे तू तुझ्या नवऱ्याला भेटायला निघाली असती. अगं आई नाही. नाही बाई, समजा माहिती आहे मला. काय ग लपवतेस कशाला? अगं राणे तू लेकरू आहेस माझं, तुमचा संसार सुखाचा चाललाय, तुम्ही सुखात आहे हीच तर पाहिजे असतं आई बापाला, आणि ते तूच जळवतेस वय. हो आहे, पण तू म्हणतेस तसं काही नाहीये. अगं नाही काय नाही. अगं तू इंद्रजित साहेबांना चोरून मेसेज करत होतीस का नाही फोनवरनं? तेव्हाच मला अंदाज आला होता, आणि तुझ्या बुवांकडनं पक्क कळलं. माझ्या जीवात जीव आलाय बघ कालपासून. बुवांना काय कसं माहितीये? अगं गोट्याकडनंच कळलंय त्यांना बी. काल ढोसायला बसलो होतो तवा. त्याची तर ना हिच्या फुटात काहीच राहत नाही. काय काय म्हणलीस? आणि मला सांग, तुम्ही नवरा बायको असून असं बाहेर का भेटताय? सांग बरं, नक्की काय विचार काय आहे तुमचा? हा राणे, राणे तुम्ही बाळाचा विचार करत नाही ना? अरे देवा, तुम्ही जर बाळाचा विचार करत असाल तर सोन्यावरनं पिवळं झालं बघ. मला तर इतका आनंद झाला, तुला काय सांगू? आई गप्प बस. कुठे काय विमान उडवते तुझं? असं काहीच नाहीये. काही बोलते नुसती. चल मी चालली आपली. अगं अगं राणे, राणे लाजली बाया पोरगी. खरंच बाळाचा विचार करायला लागले. देवा देवा, माझ्या राणीला आणि इंद्रजित साहेबांना असंच खुश ठेव बघ, असंच सुखात ठेव. डोकं फुटोस्तोवर विचार करायचा नसतो विक्रांत. कोणाचं डोकं फोडायचं असेल ना तर डोकं फुटोस्तोवर विचार करावा लागतो. आता कोणाचं डोकं फोडायचंय तुला? काटकरचं. काटकरला मी कायमचा संपवणार आहे. काय काय म्हणालास? जे ऐकलंस तेच. काटकरला मी कायमचा वर पोचवणार आहे. विक्रांत तुला वेळ लागले का? काय बोलतोयस तू? आपलं इंटेन्शन ही प्रॉपर्टी आपल्या हातात येणं आहे. दुसऱ्यांच्या रक्तानं आपल्याला आपले हात बरबटवून घ्यायचे नाहीयेत. आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. ही गोष्ट फक्त काटकरला माहिती आहे. आणि एकदा का काटकर गेला
की त्याच्यासोबत ही गोष्ट सुद्धा कायमची निघून जाईल. ही गोष्ट काटकरकडून जर का कोणाला कळली तर या घराबाहेर आपल्याला जावं लागेल. कळतंय का तुला उर्मिला? लक्षात येत आहे? माझ्या सगळं काही लक्षात येत आहे, पण तू एकदा विचार करून. आता विचार करण्यात वेळ आणि अर्थ दोन्ही नाही उर्मिला. आज फॅक्टरीमध्ये इंदिरा जेव्हा मीटिंग करत असेल तेव्हा मी काटकरला संपवीन. विक्रांत, बरं आहेस ना तू? काय बडबडतोस काय तू अचानक? तुला जे समजायचं ते समज. माझं ठरलंय, उर्मिला आपल्या मनासारख्या गोष्टी जर का वळवायच्या असतील ना तर वाट वाकडी करावी लागते. हो, पण तू नेमकं काय आणि कसं करणार आहेस? काटकर नेहमीप्रमाणे गुत्त्यावर बसला असेल. त्याला 5 दारू पासेल आणि दारूच्या नशेतच त्याला शेवटचा श्वास घ्यायला लागेल. कोणाला कळणार पण नाही. काटकरला कळेल की विक्रांतच्या वाकड्यात जर का गेलं तर प्रत्येकाचा शेवट असाच होतो. शंभर खाली परत. बाबा, अरे 101. हे भावा बस की. अगं मी अजून 10 जरी उठाबशा काढलं ना उद्यापासून मला रांगत फिरावं लागल. रांगत फरफटत कसंही फिरतो गावात. 300 उठाबशा जोपर्यंत तू करत नाही ना तोपर्यंत थांबायचं नाही. चला. अगं पण आता जर तू माझं जास्त डोकं खाल्लंस ना तर आणखी 100 उठाबशा वाढतील त्याच्यात. नाही काढ तू. तुला तर ना वाईस बी दया येई ना माझ्यावर बघ. मला तुझ्यावर दया येते का नाही ह्याच्या आधी तुला अक्कल येते का बघ जरा. अरे एवढ्या विश्वासानं मी तुला माझ्या गोष्टी सांगते आणि तू काय करतोस? तू जाऊन सगळं माझ्या घरी बोलतोस. चुकून झालं. एकदा मला माफ कर फक्त. हा ते काय नाही. आता लय शेफारलायस तू. गप उठाबशा काढायच्या. हा चला. 104. हा 105. व्हेरी 106. 112. काय माग फिरा माग. आलो 10 मिनिटात आलो राणे. कुठं? हा 10 मिनिटात काय कुठल्या मंत्रसंत्रा बरोबर मीटिंग करून येणार आहात का? या इकडं. वेलकम. आता हा उठाबशा का करतोय हे काय तुम्हाला नव्याने सांगायला नको नाही का? माझ्या पापात 50% बुवा पण भागीदार आहेत. अरे देवा, म्हणजे मी पण उठाबशा काढायच्या वय?